अनंत कोटी ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थ महाराज। तर आजच्या या व्हिडिओमध्ये लक्ष्मी कुंचनची पूजा कशी करायची आहे, मांडणी कशी करायची आहे ते मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे। त्यामुळे व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा, नीट स्टेप वाईज बघा, ऐका, नीट व्हिडिओ समजून घ्या। इथे बघा माझ्याकडे गजांत लक्ष्मी आहेत, ते मी सगळ्यात पहिले इथे पूजेमध्ये या जे ताट आहे त्यामध्ये मी कुंचम ठेवणार आहे। त्यामुळे इथे गजांत लक्ष्मी ठेवून घेतलेले आहेत पाटावर। त्यानंतर कॉइन्सने इथे मी अष्टदल कमल काढून घेणार आहे। तर अष्टलक्ष्मीच्या कॉइन्स आहेत माझ्याकडे, आणि काय माझ्या घरातले कॉइन्स होते, म्हणजे 1 रुपये 2 रुपयाचे कॉइन्स, ते त्याने मी अष्टदल कमल इथे काढून घेणार आहे। ही सगळ्यात पहिलं पूजा म्हणजे सुरू होईपर्यंत, संपेपर्यंत आपल्याला लक्ष्मी आईचा कोणताही एक मंत्र बोलायचा आहे, पठण करायचं आहे आपल्याला। तन्नो लक्ष्मी प्रचोदयात्, महालक्ष्मीच्या विद्महे विष्णुपत्नीच्या धीमहि तन्नो लक्ष्मी प्रचोदयात्। आणि त्यानंतर हे जे शंख चक्र आणि नाम आहे आपल्या विष्णू भगवानांचं, तर तिन्हींना आपल्याला अष्टगंध, हळद आणि कुंकू लावून घ्यायचं आहे। व्हिडिओमध्ये दिसतच असेल तुम्हाला। तर अशा प्रकारे आपल्याला लावून घ्यायचं आहे अष्टगंध आणि हळद आणि कुंकू। आणि त्यानंतर जे अष्टदल कमल आपण कॉइन्सचं काढलेलं आहे त्यावर आपल्याला हा कुंचम ठेवून घ्यायचा आहे। त्यानंतर आपण प्लेटमध्ये कुंचम ठेवल्यानंतर याच्यामध्ये सगळ्यात पहिलं आपल्याला हळद, कुंकू आणि अक्षता वाहून घ्यायच्या आहेत। सगळ्यात पहिलं व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे हळद, कुंकू, अक्षता वाहून घ्यायच्या आहेत। त्यानंतर या कुंचममध्ये हे रत्न जे दाखवले आहेत मी व्हिडिओमध्ये, ते आपल्याला एक एक करून भरून घ्यायचे आहेत कुंचममध्ये। तर सगळ्यात पहिलं इथे तांदूळ टाकून घेणार आहे मी कुंचममध्ये। तर तांदूळ मी इथे बघा भरलेले आहेत या कुंचममध्ये। त्याच्यानंतर परत आपल्याला हळद आणि कुंकू वाहून घ्यायचं आहे। आणि त्याच्यानंतर हे जे रत्न मी दाखवले ते आपल्याला टाकायचे आहेत एक एक करून। 5, 7, 9, 11 या संख्येमध्ये तुम्ही हे घ्यायचं आहे। जे काही रत्न आहेत त्याच्यामध्ये पिवळ्या कवड्या, ब्राऊन कवड्या, गुंजा आहेत, कमळगट्ट्याचे बिया आहेत, गोमोती चक्र आहे, बांगड्या आहेत 3 कलरच्या, आणि 5 तुम्ही समजा कवड्या टाकल्या, त्याच्यानंतर हळद कुंकू व्हायचं आहे। परत 5 गुंजा टाकल्या, त्याच्यानंतर परत हळद कुंकू व्हायचं आहे। असे प्रत्येक एक रत्न वाहिल्यानंतर आपल्याला हळद कुंकू व्हायचं आहे। आणि हे सगळं वाहून म्हणजे भरल्यानंतर कुंचममध्ये शेवटी आपल्याला परत हा जो कुंचम आहे तो तांदळाने पूर्ण भरून घ्यायचा आहे। तर बघा आता मगाशी जसं सांगितल्याप्रमाणे सगळे रत्न जे आहेत ते भरून झालेले आहेत कुंचममध्ये। त्याच्यानंतर हे पूर्णपणे आता तांदळाने मी पूर्ण कुंचम हा भरून घेणार आहे। वेगळे तांदूळ घेतलेले आहेत मी, जे आपण नेहमी भाताला वापरतो ते घेतलेले नाहीत, कारण हार्टबोट लागतं आपलं काही आपलं प्रॉब्लेम वगैरे असलं की। त्यामुळे हे वेगळेच तांदूळ मी घेतलेले आहेत कुंचमसाठी आणि देवांसाठी। सगळं बघा पूर्ण आता इथे तांदळाने कुंचम आपला भरून झालेला आहे। त्याच्यानंतर जर तुमच्याकडे ती उधळ्याची जी फुलं असतात ती असली तर ह्याच्यावर आपल्याला फुलांनी सजवून घ्यायचं आहे छानपैकी। आणि त्याच्यावर आपल्याकडे आणि मगाशी सांगायचं राहिलं तुम्हाला, कुंचममध्ये तुम्हाला तुमच्याकडचं 3 वेलची ह्याच्यामध्ये टाकायचे आहे, 3 लवंगा ह्याच्यामध्ये टाकायचे आहेत। आणि त्याच्यानंतर आपल्याला ह्याच्यामध्ये हे टाकायचं आहे, हळकुंड 1 टाकायचं आहे। तर अशा प्रकारे, आणि एक सोन्याचं तुमच्याकडे मणी असेल किंवा काही तार वगैरे असेल सोन्याची, ती पण ह्याच्यामध्ये भरायची आहे। आणि ह्याच्यानंतर पूर्ण कुंचम तांदळाने भरून घ्यायचं। त्यावर हे आपल्याकडे कॉईन आहे लक्ष्मीचं, ते आपल्याला ठेवून घ्यायचं आहे। तर माझ्याकडे गणपती, लक्ष्मी आणि सरस्वतीचं कॉईन आहे, ते मी या कुंचमवर ठेवलेलं आहे आणि छान याला आता सजवून घेणार आहे। तर अशा प्रकारे कुंचम आपल्याला भरून घ्यायचं आहे, याची पूजा करायची आहे। परत हळद कुंकू अक्षता वाहून त्याला धूप, दीप, अगरबत्ती वगैरे दाखवून घ्यायची आहे। अशा प्रकारे ही कुंचमची पूजा आपल्याला करून घ्यायची आहे।
आजची ही केलेली पूजा आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट्समध्ये नक्कीच सांगा. व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत टेक केअर. बाय बाय.